हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस। तर आम्ही आलेलो आहोत विल्हेपार्ला आणि तेही एवढ्या लांब स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये। पण मठात इथे येण्याच्या अगोदर लाईन बघा दर्शनासाठी, बापरे, ही लाईन बघूनच आम्हाला जीव एकदम धडकलेला का एवढी लाईन। आणि आम्ही विल्हेपार्ला कल्याण डोंबिवलीवरनं आलेलो, म्हणजे 2 घंटे प्रवास करून आलेलो आम्ही। आणि आता संध्याकाळचे 6:45 वाजलेले आणि लाईन बघून असं वाटलं का दर्शन घ्यायचं का नाही। तर पुढे तुम्हाला कळेलच आम्ही दर्शन घेतलं का नाही। आता इथे आम्ही थांबलेलो आहोत लाईनीमध्ये आणि भरपूर अशा लेडीज होत्या का ज्या जॉबवरून आलेल्या, कोणी स्वयंपाक वगैरे न करून आलेल्या, म्हणजे त्या स्वतः पण बोलत होत्या, ते आम्ही ऐकत होतो। आणि एक दिवस अगोदर गुढीपाडवा झालेला, त्याची गुढी पण मस्त इथे उभारलेली आहे, बघू शकता। तर छान वाटत होतं आणि इकडचं वातावरण जरा वेगळंच आहे। आणि आम्ही फर्स्ट टाईम विल्हेपार्ला आलेलो आणि इथेच सगळं आपलं विल्हेपारमध्ये आम्ही येताना मस्त विमानतळ वगैरे पाहिला, विमान मोठे मोठे पाहिले, विमानात बसलेलो आहोत पण आपण कशा आपल्याकडे दिसत नाही, त्याच्यामुळे खूप मस्त वाटतं पाहण्यासाठी। लाईनीमध्ये उभं राहून आम्ही खूप थकलेलो, लाईन बघा केवढी आहे। आणि आता इथे आम्ही बसस्टॉपला बसलेले आहोत आणि बसस्टॉपला येणारी लोक उभे राहिलेले आहेत, बघू शकता इथे। मधली बस बघा कशी एकदम डॅशिंग। आमच्याकडे कल्याण डोंबिवलीला येता येता वाटतं 10 वर्ष लागतील, एकदम टकाटक बस आहे विल्हेपार्ल्याची बस। लाईन आहे अजून, बसल्यात टकून आम्ही पण बसलो इथे। तर फ्रेंड्स, इथे बसल्या बसल्या मी थोडंसं शूट करत होते आणि बाजूला ना TV लावली होती, पण मी काही ते शूट नाही केलं। आणि या बसेस बघून ना एकदम खरंच मस्त वाटत होतं, असं वाटतं आपल्याकडे कधी अशा बसेस होतील। पण आम्ही काही बसमध्ये जास्त प्रवास म्हणजे करतच नाही बहुतेक, पण अशी आता ही लोकांचं असं बस पाहून एकदम मस्त वाटतं, कारण आम्ही कुठे जास्त बाहेर प्रवास करतच नाही। हे कसं जॉबला जाणारे, स्कूलला जाणारे, कॉलेजला जाणाऱ्या लोकांसाठी जास्त करून बसची गरज आहे। आणि लोकांना ज्यांना दर्शन करण्याची म्हणजे अपेक्षाच नाही, कारण एवढी लाईन बघून ती लोकांना इथे TV लावलेली LED, त्या LEDचंच दर्शन घेत होते। आणि इथे बघा सेवा पण चालू आहे, पूर्ण लाईनीला पाणी वगैरे वाटप चालू होतं आणि इथेच थोडंसं शूट केलेलं आहे। मी अगोदर पण हे पाणी वाटलेलं होतं, पण आता हे समोर मला दिसलं म्हणून मी तुम्हाला दाखवते। आणि आता आम्ही पुढे आलो लाईनीमध्ये, तर बघू शकता आता आपण एकदम एंट्रीला आलेलो आहोत। आणि लाईन बघा केवढी आहे आणि भरपूर लाईन आहे, पण व्यवस्थित एकदम छान दर्शन वगैरे करून देतात तिथे आणि एकदम मस्त आहे। आणि हे मठ आहे ना, हे चाळीमध्ये आहे, तर इथे भरपूर असं म्हणजे छान एकदम मस्त केलेलं आहे। पुढे तुम्हाला दिसेलच, एकदम भारी वाटत होतं। आणि फर्स्ट टाईम मी मठात आलेली आहे, मी कधीच मठात नव्हती गेली फ्रेंड्स, फर्स्ट टाईम आली होती। आणि कधी गेली असेल ते पण माझ्या लक्षात नाही, पण मला आता असं वाटतं की मी फर्स्ट टाईम आली होती। विचार केला चला, आणि छान असं डेकोरेशन केलेलं आहे ते स्वामी समर्थांच्या मठाचं आणि छान वाटत होतं। आणि दर्शनही सगळे व्यवस्थित घेत होते, असं धक्काबुक्की कुठेच काहीच नाही, कारण एवढी लाईन असल्यावर बघा आपण कुठेही गेलो तर तिकडे अशी धक्काबुक्की असते, तर इथे अजिबात असं काय नव्हतं। छान प्रकारे यांना सगळ्यांना दर्शन देत होते, प्रसादी वगैरे देत होते व्यवस्थित। एवढं छान दर्शन झालेलं आहे आणि एवढ्या लांब आलो होतो तर प्रसादी घेतलीच पाहिजे। प्रसादी घेतली आणि थोडंसं तुम्हाला बाहेरचं दाखवते, मस्त डेकोरेशन केलेलं आहे बघा दत्त महाराजांचं, छान वाटत होतं। आणि मस्त गाईचा आवाज वगैरे येत होता। आणि हे आहे स्वामी समर्थ मठ इथे लिहिलेलं आहे आणि अजून लाईन चालू आहे, 9:15 वाजलेले आहेत फ्रेंड्स। आमचं दर्शन छान झाले, बाजूलाच हॉटेल होतं, तर इथे आम्ही आता दर्शन तर घेतलेलं, त्याच्यामुळे आम्ही व्हेजच खाल्लेलं आहे। जेवणामध्ये आम्ही थाली घेतलेली, तर मस्त जेवण आणि खरंच अप्रतिम जेवण होतं, छान एकदम मालवणी पद्धतीचं जेवण आहे। जेवण वगैरे करून आता आम्ही निघालो घरी। तर हे इथे आहे एअरपोर्ट, शिवाजी महाराज टर्मिनस असं काय ते लिहिलेलं तिथे। मी काय शूट नाही एवढं केलं, जेवढं जमलं तेवढं केलं आणि थोडंसं जाताना शूट केलं, येताना काही शूट केलेलं नाही, कारण मॅपवर सगळं पाहायचं होतं, त्याच्यामुळे मी काही शूट वगैरे केलं नाही।
पण आता असं वाटलं जाताना घरी शूट करावं. हे बघा एअरपोर्टचं इथे सगळं आहे समोरच, तर असं वाटलं चला मस्त वाटतं हे पाहण्यासाठी, कारण आपण कदाचित पाहायला येतो अशा गोष्टी. तर कसं वाटलं